इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या आता. याला मी नाव देते नोड सर्व्हर. लक्ष द्या. तुम्हाला टाइम दिला होता क्रिएट करण्यासाठी. आता लक्ष द्या. उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट करूयात. ओके, काम कर. तुझी काय की यूज केलेली आहेस ना? हा, ती मला सेंड कर. जेनकिन्स. नाही, लॉन्च इन्स्टन्स. नोडचा पोर्ट नंबर कोणता रे? 3000. So one more thing we need to do in the security group, enable 3000. त्याला नाव देते sudo host name ttl host name node. Exit. Again enter. तीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करूयात. सगळ्यात आधी sudo apt अपडेट मारा सगळी सिस्टीम. नेक्स्ट sudo apt install node.js. अजून काय आहे? npm -y node.js. असं तुम्ही एका याच्यामध्ये पण मल्टिपल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता.
इथे npm ला एकदा इन्स्टॉल करून घेऊया. sudo pm2 npm install -g pm2. बघा एवढ्या कमांड टाकलेल्या आहेत नोड सर्व्हर वरती. ओके, जेनकिन्स फाईल. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला ऑलरेडी मी फाईल लिहून दिलेली आहे. कुठे चेंजेस करायचे आणि फाईल काय म्हणतीये हे थोडंसं अंडरस्टँड करून घेऊया. पाईपलाईन स्टार्ट झालेली आहे, म्हणजे आपली डेक्लरेटिव्ह पाईपलाईन आहे एजंट एनी. सध्याला हे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल बाजूला ठेवा, नाहीये तिथे समजा. ठीक आहे, इथून तुम्हाला सगळ्यांना स्टेप्स माहिती आहेत. स्टेजेसच्या आतमध्ये स्टेज. सगळ्यात पहिल्या स्टेजचं नाव दिलेलं आहे क्लोन रिपॉझिटरी. रिपॉझिटरी क्लोन करून घे. ठीक आहे, स्टेप्स मध्ये गिट ब्रांच. आता बघा इथे ब्रांचचं जर हे जर इथे नसतं डॉलर सिम्बल, तर मला काय करायचंय, हार्ड कोडिंग करायला लागतं, व्हॅल्यू हार्ड कोड करायला लागतात. मला तिथे लिहावं लागेल मेन. नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये सगळ्या गोष्टी सेम आहेत, फक्त माझी ब्रांच वेगळी आहे मास्टर. तर प्रत्येक वेळी मला काय करावं लागेल रे, जेनकिन्स फाईल मध्ये येऊन या लाईनला चेंज करावं लागेल. आणि ही लाईन मी 10 वेळा कुठेतरी खाली माझ्या फाईलमध्ये लिहिली. 10 वेळा माझी ब्रांच मी मेन्शन केलेली आहे, मेन 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 मेन. 10 लाईन मध्ये मला चेंजेस करत बसावे लागते. सो असं होऊ नये म्हणून काय केलं जातं रे, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट केले जातात. जसं की बघा, ब्रांच नेम साठी इथे दिलेलं आहे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल ब्रांच, आणि त्याला व्हॅल्यू काय सेट केली आहे, मेन. मग नेक्स्ट टाइम माझा जर सगळा प्रोजेक्ट मास्टर वरती आहे आणि सगळीकडे खाली मी 10 ठिकाणी ब्रांचचं नेम मेन्शन केलंय, मास्टर 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 मास्टर, 10 लाईन मध्ये चेंज करण्याची गरज नाहीये. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये या, मेनच्या जागी इथे फक्त मास्टर लिहा, म्हणजे आपला टाइम वाचतो. प्रत्येक वेळी रिपिटेटिव्हली चेंज करायची गरज नाही. एका लाईन मध्ये चेंज करायचे, खाली ऑटोमॅटिकली 10 लाईन मध्ये चेंज होऊन जाते. तो म्हणून इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट केले जातात. मग जनरली एन्व्हायरमेंट व्हेरिएबल कशासाठी सेट केले जातात रे? फॉर एक्झाम्पल आयपी ऍड्रेस सारखा चेंज होऊ शकतो ना, तुम्ही किती वेळा चेंज करणार? आयपी ऍड्रेस साठी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. ठीक आहे, क्रेडेन्शियल्स, जसं मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं. आता मी नोडचं ऍप्लिकेशन डिप्लॉय करतेय, नोड की नावाने क्रेडेन्शियल क्रिएट केले. परत मी पायथनचं ऍप्लिकेशन डिप्लॉय करेल, पायथन की माझ्या क्रेडेन्शियलचं नाव बदलेल, तर मी इथे फक्त इथे नाव चेंज करणार. URL चेंज होऊ शकतं ना, पायथनचं ऍप्लिकेशन माझ्या दुसऱ्या रिपॉझिटरी मध्ये आहे, URL चेंज होऊ शकतो. तो जे काही चेंज होणार आहे ते इथे आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. हे जे काही तुम्हाला इथे लेफ्ट हँड साईडला दिसतंय हे असतात व्हेरिएबल्स, आणि राईट हँड साईडला जे काही दिसतंय दीज आर दी व्हॅल्यूज. व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. जशी व्हॅल्यू चेंज होईल इथे फक्त वरती चेंज करायचं. मग हे व्हेरिएबल्स वापरायचे कसे, हाऊ टू यूज दिस व्हेरिएबल. सो बघा आता, ब्रांच नावाचं जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे मेन. सो तुम्हाला ब्रांच व्हेरिएबल वापरायचं असेल, कर्ली ब्रेसेस द्यायचे आणि डॉलर साइन. याचा अर्थ हे म्हणजेच याने कुठली व्हॅल्यू उचलली, ही व्हॅल्यू उचलली मेन. पुढे तुम्ही मेनला डिस्कार्ड करून तिथे मास्टर लिहाल, तर तो परत फक्त व्हॅल्यू इथली उचलणारे मास्टर.
सो जे काही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स आपण इथे लिहितो त्याला आपण असं रिप्रेझेंट करायचं. डॉलर कर्ली ब्रेसेस त्याच्या आतमध्ये नाव. एकच फक्त इथे हे आहे की जर तुम्ही ब्रांचचं स्पेलिंग कॅपिटल मध्ये लिहिले BRANCH एक्झॅक्ट सेम एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचं नाव इथे पाहिजे, नाहीतर तो तुम्हाला एरर देईल. ठीक आहे. URL मध्ये पण बघा, URL रेपो आहे, हा आपला URL इथे स्टोअर केलेला. सो पहिली स्टेप आहे क्लोन रिपॉझिटरी, त्यांनी सगळा कोड क्लोन करून घेतला. सेकंड स्टेप आहे अपलोड फाइल्स टू EC2 म्हणजे आपला नोड सर्व्हर. तिथे सगळ्या फाइल्स आपल्याला अपलोड करायच्या. हे बघा SSH एजंट हे फंक्शन आहे, कॉल केलेलं आहे. त्याच्या आतमध्ये SSH क्रेडेन्शियल हे आपण पास केलं, जी आपली की असणार आहे. आणि शेलला ओपन केलं बघा. 3 जे काय 3 डबल कोटेशन्स आहेत दॅट इज फॉर ओपनिंग, 3 डबल कोटेशन फॉर क्लोजिंग. याच्या आतमध्ये तुम्ही कमांड लिहा. आता SSH हे काय दिलेलं त्यांनी, हे नवीनच काहीतरी फ्लॅग आलेलं आहे. -o स्ट्रिंग होस्ट की चेकिंग इज इक्वल टू नो. तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही SSH करता तिथे तुम्हाला येतं बघा इफ यू वॉन्ट टू प्रोसीड येस. जेनकिन्स कसं येस करणार? पाईपलाईन आहे ना, तुमची पाईपलाईन ब्रेक होऊ शकते मध्ये. आपण नाहीये तिथे येस इनपुट देण्यासाठी. सो म्हणून आपण काय करतो, जर तुम्ही हे पॅरामीटर पास केलं -o स्ट्रिंग होस्ट की चेकिंग इज इक्वल टू नो, तर तो विचारत नाही, डायरेक्टली प्रोसीड करतो. तुम्ही पण SSH करताना हा फ्लॅग पास करून बघा, तुम्हाला जे येतं ना तिथं इफ यू वॉन्ट टू प्रोसीड ते येणार नाही, डायरेक्टली तुम्ही लॉग इन होणार आहे. सो आपली पाईपलाईन आहे, पाईपलाईन मध्ये ते येस स्किप करायचं असेल तर हा फ्लॅग ऍड करायचा. मग परत सेमच कमांड टाकली आहे त्यांनी, रिमोट युजर म्हणजे उबंतू @ तुमच्या सर्व्हरचा IP. या सगळ्या व्हॅल्यूज तो कुठून घेतोय, इथून घेतोय वरून एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. तो फक्त हार्ड कोडिंग करण्यापेक्षा डायनॅमिकली पास केलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक पासिंग. एकदाच लिहून ठेवा, सगळीकडे वापरा. तो वरून घेतोय तो रिमोट युजर @ IP ॲड्रेस. इथपर्यंत तो लॉग इन झाला. एकदा लॉग इन झाला की नेक्स्ट कमांड त्यांनी टाकली आहे बघा, mkdir -p रिमोट पाथ. रिमोट पाथ मध्ये बघा बरं आपण काय व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली आहे, /home/ubuntu node app. म्हणजे तो नोड सर्व्हर वरती जाणार आणि नोड ऍप हे फोल्डर तयार करणार. फोल्डर रेडी झालं. सेकंड कमांड आहे SCP. कॉपी केल्या पाहिजेत ना फाईल्स. SCP सेम कमांड -r रिकर्सिव्ह साठी यूज केलेला आहे. आता इथे स्टार दिले. स्टार म्हणजे काय, ऑल फाईल्स. पाथ वगैरे दिलेलं नाहीये. जेनकिन्स फाईल जिथे लिहितोय तिथेच आपल्या फाईल्स आहेत बघा, app.js package.json, म्हणून स्टार दिले फक्त. दुसरीकडे कुठल्या तुमच्या फाईल्स असतील तर तुम्हाला पूर्ण पाथ मेन्शन करावा लागेल. डॉलर रिमोट युजर @सर्व्हर IP. परत तो लॉग इन झाला. रिमोट पाथ या इकडे, रिमोट पाथ म्हणजे /home/ubuntu node app. इथे सगळ्या फाईल्स कॉपी कर. ओके. सो स्टार म्हणजे आपला सोर्स फोल्डर आणि रिमोट पाथ म्हणजे डेस्टिनेशनचं फोल्डर. इथून फाईल उचल आणि डेस्टिनेशन फोल्डर मध्ये कॉपी कर. सो हे झालं तुमची सेकंड कमांड. सो दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंड स्टेज, अपलोड फाइल्स टू EC2. सेकंड स्टेज मध्ये काय केलं आपण, SSH केलं नोड सर्व्हर मध्ये, फोल्डर क्रिएट केलं आणि फोल्डर मध्ये फाईल कॉपी केली. ओके. पहिल्या फेज मध्ये सगळा कोड आपल्या गिटहब वरून घेतला, पुल केला. सेकंड फेज मध्ये काय केलं, नोडच्या आतमध्ये गेलो, SSH केलं, तिथे फोल्डर क्रिएट केलं, फाईल कॉपी केलं. थर्ड, इन्स्टॉल डिपेंडन्सी अँड स्टार्ट ऍप्लिकेशन. NPM इन्स्टॉल करावं लागेल ना. सो परत काय त्याला करावं लागणार, SSH करावं लागणार. परत तो आत गेला. ठीक आहे.
एम्परसँड कधी यूज करतात? एकाच लाईन मध्ये तुम्हाला मल्टिपल कमांड्स टाकायचे असतील तर, याच्यानंतर हे, याच्यानंतर ए. तर इथे एम्परसँड तो सांगतो एकदा लॉग इन केलंस की एनपीएम इन्स्टॉल कर. एनपीएम इन्स्टॉल केलंस की पीएम टू स्टार्ट app.js जे आपण तिथे टाकलं होतं. दॅट्स इट. हे खाली फक्त पोस्ट म्हणजे काय रे? जर समजा ऍप्लिकेशन डिप्लॉय सक्सेसफुल झालं तर हा मेसेज प्रिंट कर. जर काही फेल्युअर आलं तर डिप्लॉयमेंट फेल्ड हा मेसेज प्रिंट कर. CI/CD पाईपलाईन संपल्यानंतर तुम्हाला काही प्रिंट करायचंय ते तुम्ही खाली देऊ शकता. 3 स्टेज आहेत. इथे काय कुणाला प्रॉब्लेम आहे का? काही समजलेलं नाहीये? पुल करून घ्या. नोड सर्व्हरच्या आतमध्ये जा, फोल्डर क्रिएट करा, फाईल कॉपी करा आणि डिप्लॉय करा. ओके, चल. सो फाईल लिहून झालेली आहे आपली. आता याच्यामध्ये चेंजेस आपल्याला कुठं कुठं करावे लागतील. सर्व्हर आयपी चेंज करावा लागेल आपला. आपल्या नोड सर्व्हरचा आयपी द्यावा लागेल. बघा हा माझा नोड सर्व्हर आहे. पब्लिक किंवा प्रायव्हेट दोन्हीही चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तर इथे माझ्या सर्व्हरचा आयपी टाकते. URL माझा सेम आहे, तुमचा वेगळा असेल. तुम्ही पुश करणार तुमच्या गिटहबच्या अकाउंट वरती. सो URL, ब्रांच नेम, मेन, रिमोट युजर उबंतूच आहे, हे सगळं मला सेम ठेवायचंय. क्रेडेन्शियल्स, लेट्स क्रिएट अ क्रेडेन्शियल. क्रेडेन्शियल क्रिएट करायचे असतील तर मला जेनकिन्सच्या डॅशबोर्ड वरती जावं लागेल. ओके, ठीक आहे. प्लगइन्स इन्स्टॉल आहेत की काय चेक करते. सो प्लगइन्स मध्ये जाऊयात. इन्स्टॉल्ड प्लगइन्स चेक करूयात एकदा. ओके, पाईपलाईन आहे, SSH, एजंट आहे आणि गिटहब. ओके, ठीक आहे. इकडे लक्ष द्या आता. इकडे लक्ष द्या, जेनकिन्स फाईल लिहून झालेली आहे आपली. क्रेडेन्शियल क्रिएट करायचे. SSH एजंट काल जो आपण इन्स्टॉल केला होता, क्रेडेन्शियल क्रिएट करायचं. म्हणजे जेनकिन्स सर्व्हरला सांगायचंय की नोड सर्व्हर कुठे आहे. सो परत आता आपल्याला ग्लोबल वरती क्लिक करा, ऍड क्रेडेन्शियल्स. इथे आपण स्टोअर करणार आहे SSH की. याला मी नाव देते नोड ऍप की. डिस्क्रिप्शन मध्ये पण सेमच ठेवते, नोड ऍप की. युजर नेम आहे उबंटू, की पास करावी लागेल. आणि इथे जेनकिन्स की क्रिएट केली होती ना. कॉपी करताना इथून स्टार्ट करायचंय, बिगिन RSA प्रायव्हेट की इथून स्टार्ट करायचंय. ते शेवटी जे काय एंड RSA प्रायव्हेट की आहे याला पण तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचंय आणि मग कॉपी करा. पेस्ट. अजून काय याच्यामध्ये राहिलंय का? उबंतू युजर नेम, नोड IP, के, अँड देन क्रिएट. आयडीचं नाव आहे आपल्या नोड डॅश ऍप डॅश की. तेच नाव तुम्हाला इथे द्यायचंय. सेमच नाव आहे, चेंज करण्याची गरज नाहीये. तुम्ही कुठल्या वेगळ्या नावाने की क्रिएट करताय, इथे फक्त चेंज करा.
ओके. चला क्रिएट करूयात नवीन जॉब. याला मी नाव देते नोड ऍप डिप्लॉयमेंट पाइपलाइन. जे काही चेंजेस आहेत, चेंजेस केले ते मला गिटहबला पुश केले पाहिजेत. डेटेड. ठीक आहे, डन. यात आपल्या सर्व्हर वरती बोलू नका रे. जेनकिन्स फाईल लिहिण्याची गरज आहे का? नाही. पाइपलाइन स्क्रिप्ट फ्रॉम SCM. इथे कुठला पाथ देऊ आता? इथे कुठला पाथ देऊ? हा, आणि इथे आपल्या याचं नाव सोडूया जेनकिन्स फाईल अँड देन सेव्ह. डन. लेट्स रन द फाईल. एकदा चेक करते. ठीक आहे, URL आहे ब्रांच नेम. ओके. एक प्लगइन आहे आय गेस, पाइपलाइन ओशन म्हणून काहीतरी एक प्लगइन आहे, ज्याने तुम्हाला तुमची पाइपलाइन अशी ग्राफिकली दिसते इथे. पाइपलाइन ओशन म्हणून. कोणते? स्टेज व्ह्यू आहे का? हा, ते नेक्स्ट प्रोजेक्टला आपण ते इन्स्टॉल करून बघूयात. तुमचे जे काही चेंजेस आहेत ना त्याचे पाइपलाइन मध्ये दिसतात. ओके, दोनदा बिल्ड झालाय. लेट्स सी. Yes, application deployed successfully. We can check नोडचा जो काही पब्लिक IP आहे त्याला आपण हिट करून बघूयात. :3000.